नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग बघणार आहोत बोट नेकची। जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की आपण फ्री ब्लाउज सिरीज जी आहे ही आपल्या यूट्यूब चॅनलवर चालू करणार आहोत, तर त्याच पद्धतीने मी आपली फ्री ब्लाउज सिरीज जी आहे ही चालू केलेली आहे आणि त्याचे 2 सेशन सुद्धा झालेले आहे। आणि आज जे आहे आपण फायनली म्हणजेच मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकणार हे बघितलं, त्यानंतर आपण बॉडी मेजरमेंट्स बघितले आणि आता आपण बोट नेकची जी आहे ही कटिंग बघणार आहोत। तर माझी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर देखील करा आणि आपलं चॅनल असंच समोर ग्रो होऊ द्या। म्हणजेच आपलं चॅनल जेव्हा ग्रो होईल तेव्हा तुम्हाला सगळेच जे वर्कशॉप आहे ते फ्री आणि तुम्हाला जे हवं ते तुम्हाला शिकता येणार आहे अगदी फ्री, एकही रुपया खर्च न करता। तर त्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल ग्रो करा। तर चला आपण आपली कटिंग बघूया। तर चला आता आपण पेपर पॅटर्न बघूया आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा, म्हणजे आधी पेपर कटिंग करा, नंतर फॅब्रिक स्टिच करा, कट करा। तर सगळ्यात आधी आपण पेपर घ्यायचा, हा अशा पद्धतीने मी ते ठेवला आणि माझे मेजरमेंट्स जे आहे ते अशा पद्धतीने आहे। तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, ठीक आहे। तर आता हा मी एक पेपर घेतला, तुम्ही डायरेक्ट फॅब्रिक वरती पण घेऊ शकता आणि हो चॅनल वरती नवीन असाल तर सगळ्यात आधी सबस्क्राइब करा आणि येणारे व्हिडिओ सुद्धा बघा, तरी सुद्धा चालेल। ओके, ठीक आहे। आता सगळ्यात आधी एक आपल्याला वरती स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। इथे बघा वरून मी जी आहे ही एक सरळ स्ट्रेट लाईन अशी ड्रॉ करत आहे, इथे मी लाईन काढलेली आहे। आता त्यानंतर बघा तुमचं जेवढं शोल्डर आहे त्याचं हाफ घ्यायचं आहे, 13.75 असं जे आहे आपलं शोल्डर आलेलं आहे आणि याला मी आता डबल करत आहे। तर इथून बघू शकता 7ला 1 इंच कमी इतकं, 1 पॉईंट कमी इतकं आलेलं आहे। तर असंच मी इथे नोट डाऊन करून घेते, ठीक आहे। आणि इथनं आपल्याला गळ्याच्या साईडने 2.5 इंच मार्क करून ठेवून द्यायचे, ओके। आणि त्यानंतर आता आपला टेप इथेच आहे, तर डायरेक्टली इथे माझी चेस्ट किती आहे इथे 34 इंच, तर इथे मला 1 इंच जे आहे असं खाली जावं लागेल। हे तुम्ही 30, 32, 34 पर्यंत आणि 34.5 पर्यंत असं करू शकता। मग जे आहे चेस्ट वाढली की तुमचं हे डाऊन जाण्याचं प्रमाण सुद्धा वाढते, तेव्हाच आपल्याला खूप सुंदर अशी फिटिंग येईल आपल्या आर्म होलमध्ये, आपल्या चेस्टमध्ये आणि ब्लाऊजमध्ये इतर कुठे एक सुद्धा चुनी येणार नाही, तुम्ही जर ही मेथड व्यवस्थित अशी फॉलो केली तर। आता इथे बघा हे शोल्डर डाऊन गेलं, इथून गळा 2.5 इंच हे केलं, मार्क केलेला आणि 1 इंच खाली जाऊन आपण शोल्डर डाऊन सुद्धा येऊन आहोत, ठीक आहे। आता टेप आपला इथेच पकडायचा आहे जिथनं आपण सरळ लाईन ड्रॉ केली तिथनं। आणि बघा रेडी लेंथ किती होती माझी, 14 इंच रेडी लेंथ आहे, तर त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेते, म्हणजे 15 इंचावरती मी मार्क करते आणि 15 इंचावरती मार्क करून जी आहे ही मी एक सरळ लाईन ड्रॉ करून घेत आहे। वरती स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, इथून डायरेक्टली लांबी टाकून घ्यायची। मग डायरेक्टली इथे मी सपोज 15 इंच, 14 इंच माझी फुल लेंथ आहे, त्यात 1 इंच ॲड करून 15 इंच टाकले। नंतर 2.5 इंचावरती इथे मी असं मार्क केलं आणि त्यानंतर इथे 1 इंच मी डाऊन गेले। आता तुमची जेवढी चेस्ट आहे तुमच्या छातीच्या अकॉर्डिंग तुम्ही मला तुमचं मेजरमेंट सांगा आणि मी तुम्हाला शोल्डर डाऊन जायचं वगैरे मार्किंग सांगणार, ठीक आहे। आता आपल्याला आर्महोल टाकायचं आहे। आर्महोलचा आपला फॉर्म्युला काय आहे आणि आर्महोलचा फॉर्म्युला प्रत्येक ब्लाऊजच्या पॅटर्न वाईज जो आहे तो चेंज होत असतो, पण आपला फॉर्म्युला इथे असा आहे, चेस्ट डिवायडेड बाय 6 + 1। तुमची चेस्ट कितीही असो, पण हे +1 जे आहे आपण ॲड करतो हे साईज वाईज चेंज होतं, ठीक आहे। तुम्ही 32 ते 34 पर्यंत हे करू शकता, मग नंतर आपल्याला थोडं थोडं हे वाढवायचं आहे। आणि एकाच ब्लाऊजमध्ये जर मी एवढं सगळं तुम्हाला क्लिअर करेल तर तुम्हाला सुद्धा कन्फ्युजन होणार। त्यामुळे आपण आज तुम्ही 30, 32, 34 तुमचा एवढा साईज असेल किंवा 35 साईज असेल तर तुम्ही हा मेजरमेंट जो आहे तो आपला फॉलो करा पूर्ण, ओके। तर आता याचं जे उत्तर आहे ना माझं 6.66 असं येते, म्हणजे त्यामध्ये समजा 6.5 इंच आणि 1 लाईन, तो आता 1 लाईन मी आणखी एक्स्ट्रा घेतलं तरी सुद्धा चालेल। इथे मी मार्क करून घेतलं आणि स्केलने अशी जी आहे हे लाईन ही ड्रॉ करून घेतली। या लाईनला चेस्ट लाईन असं म्हणतात, ओके। आता असं झालं। आता तुमची छाती किती आहे, माझी छातीचा भाग जो आहे 34.5 इंच आहे, त्यात मला
1.5 ते 2 इंच प्लस करायचं. म्हणजे जेव्हा आपण पॅक नेक करतो आणि त्यात आपला इथे कोणताच आपण पॅटर्न रेडी करत नाही, तर त्यासाठी आपल्याला लुझिंग ॲड करण्याची जी आहे ही आवश्यकता भासते. म्हणजे जर तुम्ही लुझिंग ॲड करून मग नंतर मार्जिन सोडून जर व्यवस्थित कटिंग केली, तर तुम्हाला कटिंग जर व्यवस्थित प्रॉपर झाली तर स्टिचिंग करताना फक्त आपल्याला 1.5 इंच मार्जिन पकडून सरळ सरळ शिलाईच लावणे आहे. आपल्याला इथे फिटिंगसाठी प्रॉब्लेमच काही येत नाही. त्यासाठी आपल्याला कटिंग जे आहे हे व्यवस्थित करणे भाग आहे. तर मी इथे माझ्या चेस्टमध्ये 1.5 इंच ॲड केलेलं 34.5 आहे आणि हे थोडं मी लूज मेजरमेंट घेतलेलं होतं. तर किती झालं ते 34.5 आणि 36 इंच. त्याचा चौथा भाग हा आपला 9 इंचाचा झाला. हा 9 इंचाचा झाला आणि 1.5 इंच जे आहे शिलाई मार्जिन आपल्याला इथे ठेवायचे. इथे 2 इंच शिलाई मार्जिन ठेवणे भाग नाही, 1.5 इंच ठेवायचं किंवा 1.5 इंचापेक्षाही कमी ठेवायचं. आपण जास्त मार्जिन सोडतो मग त्या फिनिशिंग आणि फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतं. आता बघा आपली कमर किती आहे 28 इंच. तर इथे आपल्याला काहीच ॲड करायचं नाही, आपण मागचा डाट घेणार नाही आहोत. तर त्यासाठी आपल्याला काहीच ॲड करायचं नाही. तुमची जेवढी कमर आहे त्याचा तुम्हाला इथे चौथा भाग काढायचा आहे. तर माझी कमर 28 इंच आहे, तर मी इथे 7 इंच घेतला आहे त्याचा चौथा भाग आणि 1.5 इंच जी आहे ही शिलाई मार्जिन मी इथे घेतलेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इथे डाट घेतला नाही मग आपली फिटिंग कशी येणार. तरी सुद्धा आपली फिटिंग ॲक्युरेट येणार, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम असा होणार नाही. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि तुमचं पहिलं ब्लाऊज स्टिच करा. ओके. आता बघा लांबी झाली आहे, चेस्ट वेस्ट सगळं टाकून झालेलं आहे. ही आपली फिटिंगची लाईन आणि ही खालची मार्जिन. ओके असं झालेलं आहे. ही आपली मार्जिन साईड येईल. आता आपण इथे बघा आर्महोल आपल्याला ड्रॉ करायचं आहे. इथे जेवढा आपण शोल्डर घेतला ना त्याचं आपल्याला त्याच्यापेक्षा 1/2 इंच आपल्याला इथे कमी घ्यायचं आहे. आता माझं 7 ला 2 पॉईंट कमी एवढं घेतलेलं होतं, तर मी इथे बरोबर 6 आणि 2 असं घेतलेलं आहे. सपोज तुम्ही 7 इंच घेतलाय तर इथं तुम्ही 6.5 इंच घ्या. आणि याच्या सेंटरला सुद्धा आता हा बघा हा इथून इथला पार्ट आपला घेतला, याचं सेंटर काढायचं आणि याच्या सेंटरला सुद्धा आपल्याला जेवढं आपण खाली 1/2 इंच कमी करून घेतलं तेवढंच इथे मार्क जे आहे ते करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा हे आपलं सेंटर झालं. ठीक आहे. सेंटरच्या आपल्याला आतमध्ये हे आपलं सेंटर झालं आणि हे आपलं मार्क झालं. तर आता इथे आपण डायरेक्टली सरळ अशी ही एक लाईन ड्रॉ करून घेऊ शकतो. जर तुम्हाला करायची नसेल तर करू नका, पण इथे मी डायरेक्टली क्रॉस करून घेतलं. आणि आता आपल्याला चेस्टच्या अकॉर्डिंग माझ्या चेस्टच्या साईजमध्ये 0.75 जे आहे याचा शेप द्यायला भाग पडणार. म्हणजे जर तुमची चेस्ट 30 असेल तर तुम्ही इथे 1/2 इंच घ्या. 1 आणि 1.5 इंच असं घ्यायचं नाही. जेव्हा आपण इथे जास्त घेतो तेव्हा ते इथे ग्रीज पडतात, चुन्या येतात म्हणून. आणि आपलं हे सेंटर मार्क जे आहे हे इथे होतं. ठीक आहे. आणि आता आपल्याला आपण डायरेक्टली बाहेरचा शेप देणार आहोत. ठीक आहे. इथे 1/2 इंच आपण आतमध्ये आलो आणि इथे 1/2 इंच असं आतमध्ये जायचं आहे. ठीक आहे. आणि आता हा शेप आपल्याला इझिली द्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. हा आपला आपण इथे 0.75 असं मागे आलो आहे, तर आपण सगळ्यात आधी खालचा शेप देतो. तर खाली इथे 1/2 इंचावर यायचं आणि अशा पद्धतीने इथे आकार द्यायचा. थोडंसं इथे बाहेर गेलेलं आहे आणि हा 0.75 मागच्या पार्टसाठी आहे. अशा पद्धतीने इथे आर्महोल ड्रॉ करायचं. याचा शेप जो आहे तो माझा व्यवस्थित आलेला नाही आहे. आकार देण्यासाठी मी इथे व्यवस्थित आणखी एक लाईन करेल. शेप जर तुमचा येत नसेल तर तुम्ही ही लाईन कमी जास्त घेतली तरी सुद्धा चालेल. हा फ्रंटचा आर्महोल व्यवस्थित शेप आला, पण इथे साईज वाईज आपला असा आला तर याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आता 1/2 इंच वरून इथे आपण सोडून दिलं आणि 1/2 इंच इथनं सोडलं आणि असा आर्महोल राऊंड आपल्याला सरळ सरळ जो आहे तो मोजून घ्यायचा आहे की आपला आर्महोल राऊंड किती येतोय.
इथं बघा 9.5 इंच येत आहे आणि 16 इंच जो आहे आपला ऑलरेडी जे आहे आर्मोल येतं एका याचा 16.5 इंच. तर 1 इंच लुजिंग आपल्याला मागच्या साईडला आणि व्यवस्थित आपल्याला चेस्टच्या अकॉर्डिंग लुजिंग इथे मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे बॅकचं कटिंग जे आहे ते झालेलं आहे. आता इथे आपल्याला गळा टाकायचा आहे. गळा टाकते वेळी काय करायचं, हे 2.5 इंच आणि हे आर्महोलचं मार्क इथे आपण मेजरमेंट टेप पकडायचा. इथे एक मार्क केलं, हे सेंटर मार्क झालं आणि जी आहे ही मी इथे 2.5 इंच ठेवणार आहे. यात आपल्याला काहीच प्लस मायनस करायचं नाही. 2.5 इंचावरती मी एक लाईन ड्रॉ केली आहे. आता बघा, तुम्हाला गळ्याचं मार्किंग करायचं आहे आणि तुमचा गळा हा बोटनेक आहे. तर तुम्हाला सगळ्यात आधी इकडे बघायचं आहे की रेडी शोल्डर किती आहे. जर तुम्ही 2.5 पेक्षा कमी बघत असाल तर त्याच्यासाठी थोडी मेजरमेंटची ड्राफ्टिंगची जी पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे. तर मला इथे 2.5 इंचाचं हवं आहे. 2.5 इंच मला रेडी शोल्डर हवा आहे आणि त्यात मी 1 इंच ॲड करेल म्हणजे 3.5 इंच. 3.5 इंचावरती मी इथे डायरेक्ट मार्क केलं आणि ही उरलेली मला गळा रुंदी जी आहे ही मिळाली. आता तुम्ही म्हणत असाल 2.5 इंच रेडी शोल्डर हवा आणि तू इथे 1 इंच प्लस केलं, तर ते कशासाठी प्लस केलं, तर 1/2 इंच आपण गळ्याची फिनिशिंग करू त्यासाठी आणि 1/2 इंच आपण जेव्हा आर्महोलची फिनिशिंग करू, बाही लावू किंवा सिवलेस असेल तर तुम्ही पॅटर्न तो रेडी कराल त्यासाठी आपल्याला 1/2 इंच म्हणजे शिलाई मार्जिनसाठी आपण 1/2 इंच केलेलं आहे. आणि इथनं 1.5 इंच असं वर जायचं शेप देण्यासाठी. आणि असा इथे आता इथे बघा, इथनं आपण थोडंसं बाहेर गेलं तरीही चालेल. जेव्हा आपण स्टिचिंग करू तर जेव्हा जॉईन करू तेव्हा हा व्यवस्थित पार्ट आपला इथे येणार. इथे बघा 1/2 इंचावरती मी अशी डॉटची लाईन ड्रॉ करते आणि नंतर इथे मला शेप द्यायचा आहे. तर मी असा हा शेप देत आहे. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता कसा दिसत आहे ते. तुमच्याकडे फ्रेंच कर्व असेल तर तुम्ही त्याने सुद्धा देऊ शकता. तर हा अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट जो आहे तो झालेला आहे. यात तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला लगेच रिप्लाय देणार. आणि फ्रंट पार्ट आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. म्हणजेच जसजसा आपल्या व्हिडिओजला आपल्या जे आपण ऑनलाईन आपले फ्री क्लासेस यूट्यूबवरती चालू केलेले आहे त्याचा रिस्पॉन्स येईल तसे तुम्ही नवीन नवीन पॅटर्न शिकाल. आणि तुम्हाला एवढं समजलं का हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. चला तर मग बाय.